रायगड मतदारसंघातील एक टुमदार शहर रोहा। लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांचा हा विधानसभा मतदारसंघ। या रोह्यात लोकसभा निवडणुकीचा चांगलाच रंग चढलाय। उद्या मासळी बाजार बंद ठेवून आम्ही मतदानाला जाणार आहोत असं मतदार सांगतायत। काय आहे बाजारातल्या निवडणुकीचा माहोल सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। कोकण आणखी एका गोष्टीसाठी ओळखलं जातं ते म्हणजे माशांसाठी। कारण संपूर्ण किनारपट्टी असल्यामुळे या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे सापडतात आणि म्हणूनच आपण जेव्हा निवडणुकीचा आढावा घेतो आहे, तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाबद्दल आपण जाणून घेतोय आणि तेव्हा जर तुम्ही या मासळी बाजारात आले नाहीत तर काही अर्थ नाही। खरं तर मासळी बाजाराचा उल्लेख अनेक गोष्टींसाठी केला जातो कारण तिथे आवाजही खूप असतो। त्यामुळे आपल्या इकडे एक उपमा प्रचलित झालेली आहे ती अशी की जिथे खूप जास्ती गडबड गोंधळ असेल त्या भागाला मासळी बाजार म्हणतात। परंतु आपण आलेलो आहोत खऱ्याखुऱ्या मासळी बाजारामध्ये। इथले जे लोक आहेत, इथले जे माणसं आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं यावेळेला त्यांच्या इकडे निवडणुकीचा काय माहोल आहे, त्यांना काही जाणवत आहे का। मावशींना विचारूया। मावशी, आता उद्या मतदान आहे, तुम्ही मतदान करणार आहे ना? हो, करणार। काय माहोल आहे तुमच्या भागामध्ये? आता कोण येईल त्याला आम्ही याच्या विचाराने काय करून देऊ। बरं, काय काय हवंय तुम्हाला तुमच्या रोह्यामध्ये? तसं रोहा तर खूप छान आहे, अजून काय हवंय तुम्हाला रोह्यात? आम्हाला रोह्यात असं पाहिजे, माझा एक का बाहेरची लोक येतात फेरीवर, त्यांची आम्हाला खल्लास करून टाकलाय, कर्ज बाजारी झालोय। हा, एवढा मोठा मार्केट बनलाय, एवढा मोठा मार्केट झालाय, ते आम्हाला काही बाहेरची लोक इकून जातात आणि आम्ही असेच बसतोय बघा। मच्छीला कोण गिरेक आहे? म्हणजे फेरीवाल्यांचा त्रास तुम्हाला? हा, आम्हाला फेरीवाल्यांचा त्रास आहे, तो बंदोबस्त झाला पाहिजे, एवढीच आमची विनंती। एवढी। या व्यतिरिक्त अजून काय हवंय रोह्यामध्ये? आम्हाला सगळं चांगलं आहे, फक्त हीच आमची विनंती। मूळ जे कोळी आहेत त्यांचा ही समस्या आपण मुंबईमध्ये सुद्धा अनेक वेळेला ऐकलेली आहे की आम्हाला जे बाहेरून येणारे फेरीवाले आहेत त्यांचा त्रास होतो, तसाच त्रास आपल्याला इथे रोह्यातले नागरिक सुद्धा सांगतायत। मुळात हे जे मूळ इथले जे रहिवासी आहेत यांच्या बोटी जातात, त्या बोटींवरनं मासे आणले जातात आणि मासे विक्रीचा व्यवसाय जो आहे तो बहुतेक महिला करतात। मावशी, आता पुन्हा एकदा निवडणूक आलेली आहे, उद्या मतदान आहे, तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावणार आहे ना? म्हणजे काय, उद्या बाजार बंद मतदानासाठी। बरं, रोहा आम्ही बघितलं, छान आहे रोहा तुमचं, पण अजून काय हवं आहे? नागरिकांच्या अपेक्षा या तुम्ही तुमच्या जो उमेदवार आहे त्याला सांगत असता, काय काय सांगितलं, काय हवंय तुम्हाला रोह्यात? काय नको आम्हाला हे बाजार हे जे जिथले इथले येतात ते आपलं नाही बंद करावं त्यांनी, हीच विनंती आमची। आम्हाला पण चालना भेटते, काय नाही। बरं, या व्यतिरिक्त इथं हॉस्पिटल, दवाखाने सगळं आहे, शिक्षण संस्था केलं आमच्यासाठी, नाही केलं असं नाही, सगळं चांगलं केलं। बरं, आपण बघतोय या सगळ्या महिला ज्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी सगळं चांगलं केलेलं आहे, आम्हाला अजिबात गिराईक होतच नाही। बरं, बाहेरून लोक येतात आणि बाहेरून जवळजवळ 15-20 गाड्या येतात बाहेरच्या गावातल्या, म्हणजे बाहेरून रेवदंडा, मुरुड वगैरे इकडून तिकडून सगळीकडून गाड्या येतात भरपूर। मग ती लोक रस्त्यावर इकडे तिकडे बसतात, मग सगळं गिराईक तिकडे जाते, मच्छी मार्केटमध्ये कोणच पोहोचत नाही। मग आमच्या आता बाजारातून 4-5 गाड्या रोज सकाळी मालाला जातात, मग त्यांचा माल तसाच राहतो शिल्लक। आता लोक लाखाचा मालांतर करून आणतात, मग तो माल तसाच राहतो पडून, कारण बाजारात गिरायकच नाही येत आणि नगरपालिका अजिबात लक्ष देत नाही। आम्ही किती वेळा त्यांच्याकडे गेलो असेल, अजिबात लक्ष देत नाही आमच्याकडे। कंटाळलीत अक्षरशः, लोकांनी धंदे अजिबात नाही राहिलेत, पूर्ण आम्ही म्हणजे पूर्ण थकलोय आता, अजिबात आम्हाला धंदेच नाही राहिले। आणि ते मग बोलतात की तुम्हाला मार्केटमध्ये गिरायक येत नाही तर तुम्ही जा फेरीवर, मग तुम्ही हा मार्केट कशाला आम्हाला बांधून दिला। सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, रोहा। माढा या लोकसभा मतदारसंघात राजकीय तापमानात प्रचंड उष्णता आहे। आज माढामधील तापमान 41° इतकं झालंय, त्यामुळे याचा परिणाम मतदान टक्केवारीवर होऊ शकतो। पण विविध संघटनांमधील प्रतिनिधी आणि तरुणांनी आवाहन केलंय की माढामधील प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मतदारांनी मोठ्या संख्येनं बाहेर पडा आणि मतदान करा। उन्हाची वेळ टाळून जर मतदान करता आलं तर अधिक योग्य। वयोवृद्ध लोकांनी सकाळच्या सत्रात मतदान करायला यावं असं आवाहन सुद्धा हे सगळे करतायत। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। आपल्या सोबत हे अनेक माढा लोकसभा मतदारसंघातील लोक आहेत, तरुण आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत।
खरं तर माढा म्हटल्यानंतर तुमच्या या मतदारसंघात राजकीय तापमान पण वाढलेलं आहे आणि सूर्यदेवताचं पण तापमान जोरात वाढलेलं आहे. 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. काय मतदार म्हणून आवाहन कराल? मी सर्वप्रथम या माढा मतदारसंघातील सर्व समाजातील नागरिकांना आवाहन करतो की संविधानाने दिलेला हा अधिकार आहे आणि हा अधिकार उद्याचं भविष्य घडवणारा अधिकार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या माढा मतदारसंघातील प्रत्येकाने जो योग्य उमेदवार वाटतोय, जो तुमच्या समस्या सोडवर, जो तुमच्या समाजाच्या समस्या सोडवर, अशा लोकांनी जरी ऊन असलं तरी सर्वांनी लवकरात लवकर सकाळी मतदानाला येऊन आपला मतदानाचा हक्क अधिकार बजावावा आणि लोकशाहीच्या मार्गानं आपल्याला या देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे. त्याच्यामुळे जो लोकांना योग्य उमेदवार वाटतोय अशा उमेदवाराला आपलं मतदान करून अधिकार आपला गाजवावा हीच सांगतो. 19 लाख मतदार आहेत तुमच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. तरुण मतदार आहेत, त्यांना काय आवाहन कराल? तरुण मतदाराला एवढंच सांगेल की जे आता वयोवृद्ध जे आहेत, जे काही आजारी पेशंट आहेत, त्यांना नेणे आणण्याची सोय करून त्यांनी मतदानाचा हक्क लवकरात लवकर बजावा आणि जे आपल्याला योग्य उमेदवार वाटेल, जो योग्य आहे, आपले प्रश्न सोडवेल, जनतेची सेवा करेल, जे काय कुठला प्रश्न असेल ते मार्गी लावेल, अशा उमेदवाराला योग्य ते मतदान करावं. तुम्हाला काय वाटतं, माढा लोकसभा मतदारसंघात कोणते असे प्रश्न आहेत जे विचारात घेऊन मतदान केलं पाहिजे तरुणांनी? प्रथमतः माढा मतदारसंघामध्ये पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि भरपूर असा समाज आहे यामध्ये. माढा मतदारसंघामध्ये समाजाचे पण प्रश्न आहेत मोठे आणि ह्याच्यामध्ये भरपूर नेते मंडळी झालेत, त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झालेत. त्यामुळे आम्ही जनता उद्या आम्ही ठरवू ना कुणाला मतदान टाकायचं कुणाला नाही ते. ज्या पद्धतीनं तापमान आहे, 41 डिग्री सेल्सिअस तापमान तुमच्या या मतदारसंघात आहे, असं होतं आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं विदर्भ आणि तापमानामुळे लोक बाहेर पडत नाहीत ह्या उष्णतेमुळे. सकाळच्या टप्प्यात लोकांनी मतदानाला यावं असं तुम्ही आवाहन करताय. तुम्ही काही सहभाग घेणार आहात का की मतदार शक्यतो जास्त बाहेर यावे त्याच्यासाठी? कसं आहे, तापमान 41-42 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे जास्त वयस्कर लोकांनी सकाळी 11च्या आत मतदान करावं असं मी सर्वांना आवाहन करतो की जेणेकरून आपल्याला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा. पण उन्हाची उष्णता आणि तीव्रता पाहता सर्वांनी लवकर मतदान करून गेले तर उष्णतेचे प्रमाण जास्त असते.